काल भाऊंच्या धक्क्यावरती बऱ्याच सदस्यांबद्दल आलेले ईव्ही दाखवले नाही। चला तर आपण बघूया। तर काल वर्षा उसगावकरसाठी अलका कुबल यांच्याबरोबरच निवेदिता सराफ यांनी देखील वर्षाताईंची तारीफ केलेली आहे। कारण तू ज्या पद्धतीने वर्षा या घरामध्ये खेळतेस ते बघून खरंच आम्हाला भारी वाटतं आणि आम्ही बिग बॉस फक्त तुझ्यासाठीच बघत असतो। तू ज्या पद्धतीने स्वतःचा मुद्दा मांडतेस, स्वतःचं एक ठाम मत इतरांना सांगतेस, या गोष्टी बघायला आम्हाला खरंच भारी वाटतं। आणि या एजमध्ये आपण ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेच्या सिच्युएशननुसार असं वाटत नव्हतं की तू बिग बॉसच्या घरात जाशील, कारण असं काहीतरी होईल, पण तू इथे गेलीस आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीचं नाव आणखीनच वरती केलेलं आहे। त्याचबरोबर पॅडीचं देखील कौतुक केलं। त्याच्यानंतर वैभवच्या आजीचा ईव्ही इकडे दाखवलेला आहे, कारण वैभवला त्याच्या आजींची खूप काळजी वाटत होती, तिची हेल्थ कशी असेल काय असेल याच्याबद्दल त्याला काळजी होती। तर आज त्याने टीव्हीवरती त्याच्या आजींना बघून त्याला रडणं कंट्रोल नाही झालं, तिची हेल्थ ओके आहे, तर आता मला खूप छान वाटलं असं सांगितलं। तर आजींनी देखील वैभवच्या खेळाचं खूप कौतुक केलेलं आहे आणि मी बरी आहे, माझी काळजी करू नको असं सांगितलं। त्यामुळे वैभवने रडतच रितेश भाऊंना मिठी मारली की मला तिची खूप काळजी होती, मी कालच विचार करत बसलो होतो, पण बरं झालं आजी आता मला समोर दिसते, त्यामुळे मला आता जरासा बरं वाटते। त्याच्यानंतर होतं संग्रामला त्याच्या मुलांनी मेसेज पाठवलेला होता की बाबा पहिल्यांदा असं झालं की गणपतीच्या वेळेस तू नाही आहेस, माझ्या बड्डेला तू नाही आहेस, आम्हाला तुझी खूप आठवण आली। शाळेत गेल्यावर आम्हाला विचारतात की तुझे बाबा बिग बॉसमध्ये गेले का, हे ऐकून मला खूप भारी वाटतं, मला खूप आनंद होतो त्यांना सांगायला की हो माझे बाबा बिग बॉसमध्ये गेलेले आहेत। आणि इथे संग्रामच्या काही त्यांच्या मुलांसोबतच्या मेमोरीज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मुलगा सांगतो की मला जिममध्ये सुद्धा एकटंच वर्कआउट करावं लागतं, तरी देखील मी करतो, तू घरामध्ये ठीक राहा, खुश राहा असं सांगून त्यांनी त्यांच्या वडिलांची तारीफ केलेली आहे। तर काही गोष्टी या एपिसोडमध्ये दाखवता आलेल्या नाहीत, त्याच मी तुम्हाला इकडे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर तुम्हाला काल यांच्या एपिसोडमध्ये मेमोरीज बघायला आवडल्या असत्या काही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।